पुणे सासवड मार्गालगत दिवे घाट डोंगर रांगेशेजारच्या सोनोरी उर्फ मल्हारगडाच्या पाणलोट भागातल्या काळेवाडीत 1972च्या दुष्काळात बांधलेला आणि सध्या गाळाने पूर्ण भरलेला पाझर तलाव या इतिहासप्रेमींनी निवडला। तलावाला गळती होती, ती रोखण्यासाठीचं काम राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नाने सरकारने हाती घेतलं, तर तलावातला गाळ काढण्याचे काम या मंडळींनी हाती घेतलंय। महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे आणि आपण टीव्हीवर दररोज बघत असतो त्याच्या बातम्या, आणि आपण काहीतरी करावं सामाजिक बांधिलकी म्हणून असा आमचा विचार मनात आला आणि आमच्या काही मित्रांना एकत्र करून आपण काय करू शकतो, तर असाही विचार झाला की असं काम करणाऱ्या संस्थांना आपण पैसे द्यायचे का। मग त्यातून असा विचार झाला की आपण जे पैसे देतोय ते आपण फक्त पैसे देण्यापेक्षा आपण जर एखादं काम घेऊन प्रोजेक्ट हातात घेऊन एखादा निधी त्याला आपण जर लावला तर आपल्या डोळ्यासमोर काम होईल। जलसंधारणाची गरज फार पूर्वीपासूनच आहे, इतिहासातही याचे दाखले मिळतात। अखेर इतिहासच माणसाला नवी प्रेरणा देतो। बहुधा या इतिहासप्रेमींना या कामाची प्रेरणाही याच इतिहासातून मिळाली असावी, किंबहुना इतिहासाकडे दुर्लक्ष केल्यानंच आज अशी वेळ आली असावी। आजपर्यंत जवळजवळ 1000 ते 1200 डंपर आपण याच्यामधनं उचललेत, म्हणजे सरासरी जवळजवळ 15 ते 20 शेतकऱ्यांना आपण माती भरलं आहे। म्हणजे काहींची परिस्थिती अशी होती शेतकऱ्यांची की पूर्णपणे नापीक जमीन होती, पूर्ण असे खडे गोटे त्याच्यामध्ये होते, तर त्यांनी जवळजवळ आपल्याला काही शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवस एका शेतकऱ्याकडं माती टाकायला वेळ गेला, कारण की पूर्ण नापीक जमीन असल्यामुळे जवळजवळ एका शेतकऱ्याने 500 ते 600 डंपर त्यांनी स्वतः टाकले। म्हणजे आपल्या ह्यांच्या संस्थेच्या मदतीने जो काही निधी आला त्याच्यातनं आपण त्यांच्या कामामुळे हे सगळं काम होऊ शकलं, आणि जवळजवळ अजून 30 ते 40 शेतकऱ्यांना अजून माती न्यायची म्हणजे अजून बाकी आहे, तर काम चालू आहे। सर्व होतं यांच्या सहकार्याने, त्यांनी निधी दिल्यामुळं चालू आहे। या पाझर तलावात पाणी साठवण्यासाठी त्यातला गाळ काढून खोली वाढवणं आवश्यक होतं। गावकऱ्यांनी स्वखर्चाने थोडा गाळ काढला, मात्र पैशांचं बळ कमी पडलं। त्यानंतर 28 एप्रिलला इतिहास कट्टाच्या सभासदांनी सुरुवातीला JCB आणि आता पोकलेनच्या सहाय्याने गाळ काढायला सुरुवात केली। रोज काढलेली गाळ माती डंपरच्या सहाय्याने दूर नेऊन माळपट शेतात टाकणं वेगाने सुरू आहे। या कामामुळे गावांचं चित्रच पालटेल असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केलाय। हे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे 100 विहिरी विंदन विहिरींना आणि 400 एकर क्षेत्रापर्यंत सिंचनाचा फायदा होऊ शकेल असा अंदाज आहे। इथं मल्हारगड म्हणून जुना किल्ला आहे, त्याच्या पायथ्याशी हे तलाव आहे। ह्या तलावामुळं साधारण पूर्ण क्षमतेने काम झालं तर 100 ते 125 हेक्टर जमिनीला याचा फायदा होऊ शकतो, आणि 3 ते 4 हजार लोकांच्या पिण्याची बारमाही सोय होऊ शकते पूर्ण क्षमतेने काम झाल्यानंतर। शेतकऱ्यांना गाळ टाकायचाच होता शेतात, ह्यांची मदत झाल्यामुळं त्यांचंही झालं, जे त्या शेतकऱ्यांची काहींची आर्थिक परिस्थिती असल्यामुळं मदत झाली त्यांना। या साऱ्या कामानं गावातल्या ज्येष्ठांनाही नवा जोम आलाय। या कामावर देखरेख करण्यापासून ते योग्य सूचना करण्यापर्यंतचं काम इथले ज्येष्ठ करतायत। तलावाची स्थिती पूर्ण पाणी थांबत होतं, ते पूर्ण पाझरून जात होतं। तुम्ही आल्यामुळं ह्याचा बराचसाच फायदा तुमच्या मदतीने झाला आहे आम्हाला, आणि अजून काही शेतकऱ्यांना 10-20 शेतकऱ्यांना याच्यापासून फायदा होईल। इथला गाळ काढून तो आसपासच्या पडीक जमिनीवर नेऊन टाकला जातो, त्यामुळे इथली पडीक शेतही सुपीक बनायला मदत होणार आहे। त्यासाठी स्थानिक डंपरची मदत घेतली जाते। अव्याहतपणे इथला गाळ काढून नेला जातो। विश्रांती न घेता हे काम सध्या सुरू आहे। गाव एकत्र आल्यामुळेच आज एवढा 2 परस गाळ निघालेला आहे। इथून पाठीमाग कधी गावाने पण नाही विचार केला, पण आता हे आमचे तरुण कार्यकर्ते आहेत, अण्णा हजारांचा आदर्श घेऊन त्यांनी आपलं काम चालू केले गावचे पाणी व्यवस्थापन। तर आम्हाला आता फेब्रुवारीपासून पाणी नाही, म्हणजे आता जे विकत पाणी घेतो आम्ही जनावरांना, आमच्या शेतीला झाडं वाळायला लागल्यात, घरी वापरायला पण विकत पाणी आहे। पण आता अशी अपेक्षा वाटायला लागली की पुढल्या वर्षी आम्हाला पाणी तोटा नाही येणार। इथले सर्वच गावकरी आलटून पालटून इथल्या कामावर हजेरी लावतात आणि देखरेख ठेवतात। पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त गाळ काढून जास्तीत जास्त पाणी साठवण्याचा या गावकऱ्यांचा प्रयत्न आहे। भविष्यकाळात साठवलेलं पाणी जपून वापरण्यावरही भर दिला जाणार आहे। इथली पहिली अशी परिस्थिती होती, खोलीकरण कमी असल्यामुळं पाऊस झाला की 2-3 महिन्यात पाणी साठा निघून जायचा, त्यामुळं पाणी लवकरच कमी पडायचे।
तर आता जर पुढच्या 2-3 महिन्याचा अवधी वाढेल. खरोखरच हा दुष्काळ जसे चटके देऊन गेला तसंच बरंच काही शिकवूनही गेला. त्यातूनच इतिहास कट्टासारख्या अनेक संस्था राज्यात दुष्काळाच्या विरोधात दंड थोपटून उभ्या राहिल्या. अशाच मोहिमा यापुढे होत राहिल्या तर भविष्यातल्या सुजलाम सुफलाम महाराष्ट्राची बीजं या दुष्काळात रोवली गेली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कॅमेरामन संपत मोरेसह अमित गोवळकर, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे.